लक्ष द्यावं लागेल. स्ट्राईकला आपण पाहतोय एक धुवाधार फलंदाज कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो सूरज. एक सूरज मैदानात, एक सूरज डोक्यावर आणि कल्पेश आहे स्ट्राईकला. धुवाधार फलंदाजी करावी लागेल कल्पेशाला आपला मराठी वॉरियर संघासाठी. जर या मानाचा सरपंच चषक जिंकायचा असेल तर मात्र धुवाधार फलंदाजी करावी आणि करावीच लागेल. पहिला चेंडू काय पद्धतीचा टाकलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. निवीचे धुरंधर आपण पाहतोय, एक से बडकर एक गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर रोशन, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. कोण म्हणेल निवी ठाकूर वरून टीम आलंय, जसे IPL ची टीम उतरले असेच जसा काय मैदानात परफॉर्मन्स त्यांच्या वतीनं पाहायला मिळतं. रोशन आपल्या षटकातील पुढचा चेंडू, हा एक बाउन्सर पद्धतीचा चेंडू आधीच मध्य पिचवर आपटला, त्यानंतर उंची घेणारा. दोन्ही पंच नाराज, दोन्ही पंच हात खोलून सांगतात की हा चेंडू अवांतर आहे, स्क्वेअर आहे, वाईट स्वरूपात आहे. एक अवांतर स्वरूपाची धाव घेतली जाईल आणि नक्कीच वॉर्निंग दिली जाईल. या पद्धतीचे चेंडू आपण ग्लेन मॅग्राथ याचे वारंवार पाहिजे, मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी रोशन. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पॉलिथीनमध्ये, चांगला क्षेत्ररक्षण. काय ऍक्शन आहे, मी म्हटलं ग्लेन मॅग्राथ त्याच्या तोडीस तोड गोलंदाजी काढण्याचा प्रयत्न. केशवशीची हासरी मुद्रा आपल्या कॅमेऱ्यात टिपली जाते इथून, कारण काय परफॉर्मन्स रोशनचा आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडू पाडल्यानंतर अतिशय सुसाट वेगाने निघतोय. चांगल्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता सूरज याचा. सूरज ज्या खेळीसाठी माहीर आहे ती खेळी साकारेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हाचं उत्तर त्याला या सामन्यातच द्यावं लागेल आणि त्याच प्रत्युत्तर सामन्यात देतोय आणि ठोकतोय. या सामन्यातील एक दिमागदार, एक मोठा षटकार. सूरज वरून आग उगतय, सूरज मैदानात फलंदाजीतून आग उगतय. दोन्ही आग ओढणारे सूरज मैदानात आहे. सूरज आपला या चेंडूचा काळजामध्ये सामना करेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून अजून एक दिमागदार षटकार. जर हाफ पिच पद्धतीचे चेंडू टाकले तर सूरज मला वाटते दिवसभर असे षटकार खेळत राहील. सूरजला हा मात्र आपल्या गर्लफ्रेंडने दिलेला असा गुलाबाचा फूल तोफा, जशा पद्धतीने फटके खेळतोय, अगदी आडव्या बॅटने त्याला लांब लला पार पाठवतोय. अशीच फलंदाजी मराठी वॉरियर संघाला पाहिजे. शंकर घारगेला पाहिजे, कल्पेश गागला पाहिजे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू हाफ आणि त्याला केलाय पॉवरफुल काप. हा येतोय दिमागदार स्पर्धेतील पहिले हॅट्रिक सूरजच्या नावावर. फलंदाजी अगदी सूरज जाग्यावरून कुठे पाहिजे तिथे विललेली लढया पार पाठवतोय. कमबॅक करावं लागेल, गोलंदाजाला टप्पा बदलावा लागेल. अजून हा टप्पा फलंदाजाच्या पुढे न्यावा लागेल. फलंदाजाला मोहात टाकणारा चेंडू टाकावा लागेल. त्याच कारणास्तव फलंदाज जाळ्यात अडकू शकतो जर असे शॉर्ट पद्धतीचे चेंडू टाकलेत. आणि हा आहे पॉवर प्लेचा पहिला षटक. आता मात्र टप्पा बदलला, मात्र कलात्मक फटका पॉइंट वरून आला हा अप्रतिम चौकार. त्याचा जीव लागलाय छकड्यावरी, छकड्याची सर्व गाणी लावतोय. चांगल्या पद्धतीचा डीजे मास्टरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या
क्षेत्रात आता जबरदस्त अशी क्रांती झाली ती बैलगाडा क्षेत्र. जिथं जिथं पाल तिथं एकच नाद बैलगाडा शर्यत. दुसरा नाद आहे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा नाद नाही, क्रिकेट हा वेड आहे. कारण हा घराघरातून जेव्हा मुलगा चालायला लागतो तेव्हा ती यात्रेतली बॅट असो किंवा स्टोअर मधली बॅट असो, ती प्लास्टिकची बॉल आणि बॅट पहिला बाप आणि आई हातात देतो. तो हा खेळ आहे म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आमचे नारायण गायकर सर सुद्धा म्हणतात की नाही बरोबर आहे. पहिला खेळला कुठला देतात की बॅट बॉल आणि बॅट हा पहिला मुलाच्या हातात दिला जातो आणि त्यानंतर मुलगा आपला त्याच्यावर करतो तो गाजवताना दिसतोय. कल्पेश कशा पद्धतीची फलंदाजी करेल पाहावं लागेल. कल्पेश ज्या फटक्यासाठी माहेर आहे ते फटके पाहायला मिळतील का हा प्रश्नचिन्ह मात्र इथं त्याला निरुत्तर करतोय. मात्र ऑफ साईडच्या खूपच बाहेर पंच नाराज करतात. गोलंदाजाला दंडित आव्हान सर्वांची घेतली जाते. एक धाव धाव फलकावर धावा येतात त्या 25. पहिल्या षटकात काहीस मागणं आपण पाहिलं. रोशन याला 24 धावा ठोकल्या. आता समीर शीद आलाय. हा चांगल्या पद्धतीचा चेंडू यष्टांचा वेध घेणारा त्रिफळाची पहिली सफलता पाहायला मिळते. निवी ठाकरवाडी संघासाठी मिळेल डीजेला संधी. जी आठवण झाली आई माऊलीचं देवळाची आठवण झाली. आपण मंदिरात गेलो, गाभाऱ्यात गेलो, दर्शन घेतो, प्रसन्न झाला. आईने दिला आशीर्वाद. असाच आशीर्वाद घेऊन हा गोलंदाज आलाय समीर. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू अवांतर टाकला. आता मात्र यष्टांचा वेध घेणारा चेंडू टाकला. फलंदाज कल्पेशला माघारी पाठवलं. चांगल्या पद्धतीचा अटॅक पाहायला मिळतोय. ही चेंडू खोलात टाकला होता. कशा पद्धतीची गोलंदाजी रोशननी करायला पाहिजे त्याचं नमुना त्याचं प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. गोलंदाजाला फलंदाजांनी कशा पद्धतीनं खेळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होतं. तुम्ही जर शॉर्ट पद्धतीची गोलंदाजी तर फलंदाज जाग्यावरून भिरकवतो. पत्र मग तुम्हाला ओव्हरपिच किंवा एक शॉर्ट अँड पुल पद्धतीची गोलंदाजी करायला लागेल. जरा फलंदाजाला आमंत्रित करायला लागेल. त्याला जाग्यावरून मुवमेंट करावं लागेल. त्या पद्धतीची गोलंदाजी करायला लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाही सुंदर चेंडू खोलात टाकला होता. अप्रतिम अगदी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत सदस्य केशव शीद यांचे सुपुत्र आहेत समीर. काय गोलंदाजी करतायत. आता मात्र त्या पद्धतीची फलंदाजी, त्या पद्धतीची गोलंदाजी आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल. हा सुद्धा चेंडू पंच मात्र करतात दंडित. पंच एक हात बाहेर काढतात म्हणजे नो पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. येणारा चेंडू असेल फ्री हिट. येणारा चेंडू पहा नीट कारण त्यावर आहे फ्री हिट. स्लोअर पद्धतीचा चेंडू कलात्मक गोलंदाजी. पंच पुन्हा नाराज. दोन्ही हात खुलवतात. सांगतात की हा चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर गेलाय. कारण असतं मला दोन्ही हात माझे खोलावे लागतात आणि समांतर करून सांगा लागतात की ही अवांतर धाव आहे. फ्री हिट असणार आहे जारी. चांगल्या पद्धतीची समीरले गोलंदाजी करायला लागेल. पहिली चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली होती. मात्र शेवटच्या षटकाची शेवटची सांगता करताना मात्र काहीसा विचलित झालाय. पुन्हा एकदा नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी केली होती. मात्र ही ऍक्शन घातक ठरते निवी ठाकरवाडी संघाला. यशवंत नाराज आहे. केशव नाराज आहे. रोशन नाराज आहे आणि नरेश सुद्धा नाराज आहे. कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. फ्री हिटचा चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू. वेगवान चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी समीरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
अजूनही 2 चेंडू बाकी. आतापर्यंत अवांतर चेंडू टाकले ते तब्बल 3. त्यामध्ये 1 वाईट 2 नो. दोन वाईट 2 नो. या अवांतर 4 धावा मागात ठरू शकतात. डान्सिंग डाऊन खेळायचा होता मात्र चकवतोय. टप्पा अतिशय सुरेख आहे, वेग अतिशय सुरेख आहे, मात्र जरासं स्टेप आउट वर कंट्रोल करावं लागेल. गोलंदाज खास आहे कारण सुपुत्र आहे केशव शीद यांचा. केशव शीद पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य आहे. मैदानात उतरतात आपल्या गावासाठी, आपल्या त्या नावासाठी आणि या चषकासाठी अर्थात सरपंच चषकसाठी. हाही चेंडू सुरेख. पंचांकडे दाद मागतात. पंच अतिशय सुरेख निर्णय देतात की हा ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणार होता, यष्टीला सोडून जाणारा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव कोणताही निर्णय पंच देत नाही. पंच राहतात तटस्थ. चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक दुसरा षटक संपतोय. या षटकात केवळ 6 धावा खर्च केल्या, त्यातल्या 4 धावा अवांतर स्वरूपाच्या होत्या. काय गोलंदाजी झाली असती. 10 चेंडू टाकलेत, 6 धावा दिल्यात, 4 ओव्हर एक्स्ट्रा मध्ये गेल्यात. म्हणजे षटक चांगलं होतं मात्र लांबलं जर षटक पाहिलं पण चांगल्या धावा कंट्रोल केल्यात. तिसरा गोलंदाज कोण येईल हे पाहावं लागेल. पॉवर प्लेचं षटक संपलंय. मी यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी लक्ष वेधीन. नेव्ही ए विरुद्ध गणराज 11. आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर नरेश. आता मात्र त्याच्यावर जबाबदारी असणार आहे. बऱ्याच जबाबदाऱ्या नरेश सुद्धा पाळतो. एक चांगला समालोचक सुद्धा आहे तो. या स्पर्धेच्या दरम्यान त्यांना उद्या किंवा या मॅच नंतर त्याचा सुद्धा आपण आवाज ऐकू. एक उत्तम समालोचक म्हणून नरेशची सुद्धा नाव वर्णिलं जातं. क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये रोहा तालुक्यात समालोचक शोधावं लागत. आता मात्र रोहातून समालोचक बाहेर जायला लागला. ही अभिमानाची बाब आहे. मग यात अभिमान असेल तर हर्षल मुंडे यांचा. ते सुद्धा बऱ्याच टुर्नामेंट बाहेर करतात. प्रदीप तीस धावसंख्या झालेली आहे. तिसरं षटक प्रगती गोलंदाज नरेश. नरेश आपल्या षटकातील पहिला चेंडू. सुरेख चेंडू. पंच नाराज. पंच करतात दंडित. हा चेंडू येते वाईड आणि अवांतर स्वरूपात घेतली जाते 1 धाव. 31 धावा धाव पलकावर. अति दक्ष पंच आपण पाहतोय. दुसऱ्या पंचाची भूमिका आमचे सहकारी मित्र किशोर पाटील हे बजावताना पाहतायत. कुणाची तमा नाही आहे पण मात्र आपल्या या सरपंच चषकासाठी, या स्पर्धेसाठी आणि ग्रामपंचायतीसाठी मात्र मला मैदानात उतरावं लागेल आणि ती भूमिका मी चोख पार पडेन असं सांगत असेल किशोर पाटील. गोलंदाजी मार्कवर नरेश. नरेशला कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी समीर कडून झाली त्याच पद्धतीची गोलंदाजी होईल का. हा फुलटॉस बद्दल चेंडू त्याला आडव्या बॅटने पाठवलाय सीमा रेषे बाहेर. अजून एक मोठा फटका. षटकार. चांगल्या पद्धतीची तपतपती पारी खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू नरेशाचा सुरेख होता आणि हा चेंडू नो बॉल. नो चेंडू. फिल्डिंग यष्टनच्या माग 4 क्षेत्ररक्षक लेग साइडच्या रूपात गेले होते. त्याच कारणास्तव 3 आणि त्याच कारणास्तव पंचाने दंडित केलाय. चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता मात्र या सगळ्या गोष्टीचा लक्ष ठेवावं लागतं.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या साईडला पाठवलाय चेंडू सीमा रेषे बाहेर. सूरज मात्र आकोगणारी फलंदाजी करतोय आणि सूरजच्या बॅटमध्ये हा एक अजून एक मोठा फटका ऍड होतोय. मिळेल डीजेला संधी. डीजे वैयक्तिक 35 धावसंख्येवर सूरज खेळतोय. 9 चेंडूचा सामना केलाय, त्यामध्ये 5 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. हा एक कलात्मक फटका पाहायला मिळतोय. सरळ क्षेत्ररक्षणाचा वेध घेणारा केवळ 1 धाव म्हणजे 10 धावा आणि 36 धावांची खेळी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. सूरज एकाकी झुंज देते, त्याला साथ द्यावी लागेल नवीन आलेला फलंदाज सिद्धेश याला. सिद्धेश कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. सिद्धेश मात्र समोर कव्हर ड्राईव्हच्या क्षेत्ररक्षकाचं निरीक्षण करतोय. यशवंत आहे पॉइंटला, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मधून खेळाचा माणूस असेल. नरेश कशा पद्धतीचा चेंडू टाकेल. हा टाकलाय त्याच पद्धतीने यशवंतच्या डोक्यावरून खेळलाय चेंडू. 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर. शिंदे कॉमेंटर आले, त्यांनी यशवंतला बघितलं, यशवंतच्या डोक्यावरून चेंडू गेला. निरीक्षण किती पॉवरफुल असेल, कारण फलंदाजाची मुवमेंट कशी होती आणि त्याच कारणास्तव यशवंतला मी मागाशी सांगितलेलं की तुझा वेध घेतोय, तुझा नेम घेतोय, तुझा नेम धरलाय आणि त्याच कारणास्तव हा चौकार आलाय. पुन्हा एकदा कलात्मक फटका, घुटना टेक, तमाशा देख. मात्र फर्स्ट स्लिपच्या सेकंड स्लिपच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषे नजीक, सीमा रेषा पार येतोय. अजून एक चौकार. रस्ता ना मालूम, इथे सर्व तुम्हाला मालूम करायला लागेल. सर्व मालूमात तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. मैदान आहे सुपरफास्ट. हर्ष मोहिते सुद्धा अंदाज घेतोय की आमची गणराज बरोबर मॅच आहे. मग आमचा काका विन्या काका कसा खेळेल, मग अजिंक्य कसा खेळेल, संकेत कसा खेळेल, यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, कारण उद्या त्याची गाठ आमच्याशी आहे. आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक थांबणार त्याच्यावरून, डोक्यावरून हा येतोय अप्रतिम चौकार. विलास पाणी घेऊन मैदानात जायचंय. आता मात्र 2-3 मॅच या सामन्यामध्ये पाणी न्यावं लागेल. विलासला सज्ज राहावं लागेल. विलास सुद्धा अतिदक्ष आहे. विलास की रोयामध्ये कुठली मोठी टुर्नामेंट असेल आणि तिथं विलास नसेल तर ती टुर्नामेंट अनसक्सेसफुल असं म्हणावं लागेल. विलासला माहिती द्यावी लागेल. विलास जिथं पोहोचतो ना तिथं टुर्नामेंट सक्सेसफुल असते. हा आहे सरपंच चषकाचा थरार पाडतोय. वर्षे ग्रामपंचायत आयोजित. धाव फलकावर धावा आहे त्या 57. या षटकात 27 धावा कुठल्या गेल्यात. चौथं षटक मला वाटते नक्की समीरला पुन्हा यावं लागेल. समीर आपल्या सेकंड स्पेल पुरा करेल आणि त्यानंतर धावगतीला वेग आवर घालेल. पण मात्र सूरजची खेळी, पाय आपलातून सूरज, आणि त्यानंतर मात्र सिद्धेशची साथ. तो षटकारांची सत्तावन्न धावा झाल्यात. निवी ठाकूरवाडी संघ इथून कमबॅक करावं लागेल. काशीनाथ शीद असतील, आमचे होनाजी लेंडी असतील, गंगाराम असेल, हे मात्र मॅच बघत असतील. त्याला सुद्धा या स्पर्धेतून आपल्याला विजय, आपल्या संघाला विजय करायचा असेल तर मात्र चांगली कामगिरी करावी लागेल.
पुन्हा एकदा गोलंदाजीवर मी म्हटल्याप्रमाणे आलाय तो समीर. समीरला कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू सुरेख, मात्र इथं फलंदाजाला केलं जातंय बाद आणि संघ करतोय कमबॅक. वर्षे ग्रामपंचायत हा पण पाटलांचाच बैलगाडा आहे, म्हणजे सन्माननीय मधुकर शेठ पाटील आणि ते त्या या गाड्याचे मालक आहेत असंच म्हणूया, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत चालले. अगदी शांत, एकदम सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीचा कारभार पाहतोय. म्हणूनच सरपंच चषक आपण पाहतोय. विद्यमान सरपंच आहेत अमितजी मोहिते, उपसरपंच आहेत शांतिशील तांबे आणि ते या स्पर्धेचं नेतृत्व करतात. त्यांना मनापासून देऊया धन्यवाद. मी म्हटलं समीर आला, समीरने करामत केली आणि षटकरांचा बादशाह आपण पाहिला तर मात्र तो आऊट झालाय, तो म्हणजे सूरज. सूरज आस्ताला गेलाय, मात्र नवीन फलंदाज आलाय आशुतोष. आशुतोष पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळला. आशुतोष साठी जाळा विणलाय. आशुतोष पहिल्या जाळ्यामध्ये फसतोय आणि आशुतोषला तसंच माघारी परतावं लागतंय. इथं मात्र धुमाकूळ घातलंय, वाऱ्याचं वादळ आलंय. ही मात्र मैदान साफ करण्याचं हे यंत्र आहे आणि म्हणूनच ते मैदानात रामशेठ नागतीने मागवलं असावं. त्या साईडला जास्त कचरा झाली होती. रामशेठ नागती यांना आठवण झाली की माझ्याकडे सफाई यंत्र आहे. त्यांनी लगेच कॉल केला आणि ते सफाई यंत्र आलं, त्या कोपऱ्यात गेलं आणि तिथून ते मैदान साफ केलं. मग त्यातलं थोडे कचरे असतील, पिशव्या असतील, त्या ऑटोमॅटिक बाहेर जातील. कारण त्याचं डिझाईन तुषार शिंदेने केलंय. अमित मोहिते सुद्धा असंच म्हणत असतील, सरपंच पदावर बसलोय, सक्सेसफुल ठरलोय, सक्सेसफुल स्पर्धा करायची आहे. मग निलेश असेल, नितीन असेल, हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचा भागीदार आहेत. ग्रामपंचायत कुठलाही सदस्य कुठला आदेश देईल त्याचं पालन करू, ती व्यवस्था इथं पुरवू. बघा कशा पद्धतीचा हा थरार आपण पाहतोय. हे यंत्र अतिशय महागडं आहे, कुठं भेटत नाही. फक्त जिथं येतं तिथं मात्र ते चांगल्या पद्धतीचे काय मैदानातून कचरा घेऊन बाहेर चाललाय. चांगल्या पद्धतीचा कसा गेलाय, कशा पद्धतीचं मैदान साफ झालंय बघा. तुषार शिंदे यांनी डिझाईन केलेलं राम नागती यांनी मागवलं होतं आणि त्याचा पेमेंट शांतिशील तांबेने केलं होतं. हॅट्रिक चेंडू, मात्र हॅट्रिक चेंडू कसा टाकायला पाहिजे होता समीर यांनी. पंचाने त्याला दंडित केलं. इथं बाईच्या स्वरूपात 4 धाव मिळतील, म्हणजे इथं झालाय मराठा वॉरियर संघाचा बोनस आणि हा बोनस होणं महत्वाचं आहे. मात्र तो एकदा दिवाळीला, एकदा होळीला आणि एकदा गणपतीला असा 4-4 वेळा जायला पाहिजे, पण मात्र बोनस एकदाच होतोय. तो बोनस झालाय आणि हा तब्बल 5 धावा आल्यात. मराठा वॉरियर संघाच्या गोटात आनंदाचं वारण आहे. समीर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन होईल सज्ज. हा चेंडू नो बॉल. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपचा चेंडू टाकला जातोय. समीर ज्या ऍक्शन मध्ये फसला जातोय, ज्या गतीवर जातोय, आपला पायाचं नियंत्रण सोडतोय, त्याच कारणास्तव ओव्हर स्टेप मध्ये वारंवार पकडला जातोय. पंच करतात दंडित. अतिशय दक्ष पंच पाहतोय आपण. कल्पेश म्हात्रे कोरलई आणि नितेश नरहरी बोरली अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय. त्याच कारणास्तव ते वारंवार दंडित करतात. मात्र एक पंचाच्या भूमिकेत किशोर पाटील आहेत. एक पंचानं नक्कीच रजा दिले. नो बॉल आहे, त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग डिस्ट्रॅक्शन हटू शकत नाही. येणार चेंडू असेल फ्री हिट. पहा नीट. समीर हवा का झोका. मग हम दिल दे चुके सनम मधील तो डायलॉग.
सलमान खान त्या भूमिकेत असतो, मात्र हा सबीर हवा का झोका आहे पाहायला लागेल. आता मात्र पंच पुन्हा एकदा नाराज, दोन्ही हात समांतर करतात आणि हा चेंडू सांगतात की हा चेंडू आहे वाईट आणि तो आहे वाईट, कारण समोरच्या संघाला देऊन जाईल एक फ्री पद्धतीचे एक धाव. सरपंच गेलेत रजेवर, मात्र त्यांचे सुपुत्र आलेत, हर्ष माझ्या साईडला जोडलेत, स्कोररच्या भूमिकेत आहेत, त्यांचं सुद्धा कौतुक करूया. या चांगला पद्धतीचा चेंडू होता, असेच चेंडू टाकावे लागतील. एक टप्पा भेटल्यानंतर तो टप्पा सोडायचा नाही आहे, त्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. समीरला ते वारंवार पाठवावं लागेल, मात्र ते गायडन्स करण्यासाठी कुठेतरी निवी ठाकूरवाडीचे सहकारी कॅप्टन मागे पडतात. याला प्रशिक्षणात मी जर झालो ना तर निवी संघ अशा पद्धतीची बांधणी करीन की तो संघ या स्पर्धेत अंतिम विजेताही होईल. केशवला त्यासाठी पुढे जावं लागेल, थोडा इंट्रक्शन द्यावे लागतील, कशा पद्धतीचा चेंडू टाकेल. विकेट किपर असेल तो मुका होऊन चालत नाही, त्याला महेंद्रसिंग धोनी, नयन मोंगिया, किरण मोरे यांची आठवण करावी लागेल. कशा पद्धतीचा हावभाव करावा लागते, पुढच्या साईडला टाळ्या वाजवून दाद देणं, त्यानंतर कमबॅक करणं, त्याचं मनोधैर्य वाढवणं, त्यानंतर त्याचा परफॉर्मन्स चांगला होतो, हे वारंवार व्हावं लागते. समीर कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, पुन्हा एकदा कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, त्याचं प्रत्युत्तर समीर देतोय. काय गोलंदाजी करतोय, आम ऍक्शन मधून निघालेला चेंडू सरळ जातोय, मध्ये पिचच्या मध्ये पडतोय, सरळ फलंदाजाला बीट करतोय, यष्टरक्षा हातामध्ये विसावतोय, कोणती धाव घेत नाही. अवंत धावा रोखल्यात ना तर समीरची गोलंदाजी वाखडण्याजोगी होईल. काय पद्धतीची गोलंदाजी समीर करतोय आणि त्याच कारणास्तव समीर चर्चेत राहील. हा खराब चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला पुन्हा एकदा कव्हर करायला पाहिजे होतं, पण मात्र कशा पद्धतीची फलंदाजी केली. याला उलटा पुलटा सुपला झोपला आणि कशा पद्धतीचा शॉट खेळला असताना तर आरामशीर 4 धावा भेटल्या असत्या. 4 षटकांचा खेळ संपलाय, 66 धावा धाव फलकावर आहेत. समोरचं कॅल्क्युलेशन करत नाही, कारण धावा एवढ्या अवांतर दिल्यात ना की त्याचा कॅल्क्युलेशन शेवटच्या षटकातच करू असं काहीतरी चित्र आहे. 66 झाल्यात, अजूनही एक षटक बाकी आहे. केशव, धावांचा डोंगर होतोय, पोखरा लागेल, आठवण करावे लागेल एखादा गोलंदाज समीर सारखा मात्र एक्स्ट्रा धाव देणारा. सिद्धेश स्ट्राईकला आहे, सिद्धेशच्या माध्यमातून 1 चौकांची हॅट्रिक झाले, 66 धावा झाल्यात. मात्र कल्पेश थोडा नाराज असेल, मात्र ज्या धावा आल्यात त्या धावगती राखावी लागेल. शंकर घारगे नाराज असेल, अजून धावा वाढवाव्या लागतील, 100 करतील का असं पाहावं लागेल. मात्र त्या धावापासून रोखावं लागेल. गोलंदाजी मार्कवर उमेश, पहिला चेंडू सुरेख टाकला होता. उमेश शीदला सिद्ध करावं लागेल. मला गोलंदाजी का दिलंय, यशवंत थोडा नाराज आहे, थोडा जरा मनात ते करते, पण मात्र त्याची बारी नंतर येणार आहे. जेव्हा माझी बारी येईल तेव्हा माझी फ्री ही बारी दाखवीन असं सुद्धा यशवंत म्हणत असेल. मात्र आता मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात येते रोहन. उमेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू, कशा पद्धतीची उमेश गोलंदाजी करतोय, चांगले ऍक्शन पाहायला मिळतोय. मात्र टप्पा अचूक ठेवावा लागेल. उमेशचं नियंत्रण भारी आहे, मात्र टप्पा अचूक ठेवावा लागेल. युट्यूबवर पादना सुद्धा पाहत असेल, मात्र त्यासाठी कमबॅक करावं लागेल. उमेशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल निवी ठाकूरवाडी संघासाठी, आणि चांगली गोलंदाजी करेल का. हा फुलटॉस पद्धत चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, मात्र पंच किशोर पाटील त्याला दंडित करतात. बिमर पद्धतीचा चेंडू घेतला जातोय, नो बॉल. बिमर गोलंदाजाचे हा चेंडू धोकादायक ठरला जातो, त्या कारणास्तव पंच त्याला दंडित करतात. उमेशला काहीतरी करावं लागेल आपल्या निवी ठाकूरवाडी संघासाठी, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू आहे फ्री हिट, पहा नीट. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता, एकच धाव घेतली जाईल आणि अशाच एक धावा द्याव्या लागतील.
जर 70-75 झाला तर यशवंत म्हणेल तर का त्या चांगल्या होतील, पण 80-85 झाल्या तर धोकादायक होतील. म्हणजे 70-75 धावांचा पाठलाग निवी ठाकरवाडी संघ करू शकतो. मात्र त्याच्या प्रत्युत्तर गोलंदाजी मराठा वॉरियर कशा पद्धतीने करेल हे सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा जाग्यावरून भिरकावायचा होता, मात्र त्यामध्ये उमेश चकवतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. समीरचं कौतुक करावं लागेल, उमेशचं कौतुक करावं लागेल, कारण समीरने जर एक्स्ट्रा धावा दिल्या नसता तर समीरची गोलंदाजी अतिशय सुरेख होती, चांगली होती आपल्या निवी ठाकरवाडी संघासाठी. पुन्हा एकदा लेग साईडला एक डॉट टाकणार, एक वाईट टाकणार, असंच काहीतरी धावा देणार की काय उमेश. पण ते जर डॉट धावांच्या समोर तुम्हाला एक एक धाव द्यावी लागते, त्याच कारणास्तव तुम्हाला टप्पा अचूक ठेवावा लागेल. इन्स्टा अपडेट अक्षय कडव आपले फोटो क्लिक करत आहे, त्यानंतर व्हायरल होतील येतील. त्यासाठी तुमचा परफॉर्मन्स चांगला व्हायला पाहिजे. एक वाईट टाकला, एक चांगला टाकलाय, अशा जर गोलंदाजी करायला लागली तर 6 वाईट म्हणजे 12 चेंडूचा षटक टाकेल उमेश आणि 6 धावा खर्ची करेल. पण मात्र उमेशला त्या 6 धावांपेक्षा कमी धावा आपल्या संघासाठी द्यायच्या आहेत, कारण आतापर्यंत धाव फलकावर धावा आहे त्या तब्बल 70. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन एक लेट पंच पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा फटका, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथं चांगल्या पद्धतीचा थ्रो, मात्र 2 धावा चोरल्या जातात. दिवसा जाऊ द्या, तिसऱ्या धावेची चोरी होईल का? तिसऱ्या धावाची चोरी, चौथी धाव कन्वर्ट होईल का? चौथी धाव सुद्धा झाली. बघा त्याचं नव्हतं झालं. कशा पद्धतीचा थ्रो आला, कशा पद्धतीची फेक झाली. इथं 1 धाव होती तर 2 झाला, 2चं कन्वर्जन 3 मध्ये झालं, 3चं कन्वर्जन 4थ्यात झालंय. कोणी हार मानायला तयार नाहीये, कारण तुम्हाला स्वतःवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. 74 धावा धाव फलकावर, या 4 धावा महत्वाच्या ठरतील मराठा वॉरियर संघासाठी. षटक संपलंय मला वाटते. एक चेंडू आहे, एक चेंडू आहे. हा चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने जर पाठलाग केला, इथं मात्र पेक केले. इथं फलंदाज होईल बाद, मिळेल केवळ 1 धाव आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकात निर्धारित धावा झाल्यात. यशवंत 75 धावा झाल्यात, 76 धावा किल्ल्याचा आवाज जो आता रायगडभर महाराष्ट्रभर पोहोचतोय तो हर्षल मुंडे याचा आवाज. चला टीम निवी ए आणि गणराज 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करेन आपण नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी या आणि या दोन्ही संघांना विनंती करेन आपली प्लेइंग 11 ची लिस्टही आपण घेऊन या. गणराज 11 आणि टीम श्री सोनेश्वर निवी ए दोन्ही संघांना विनंती करेन आपण दोन्ही कर्णधार टॉससाठी येताना प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा आणि एक अंतिम सामना
आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळेल. त्या पलीकडे पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. निवी ठाकूरवाडी ए त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मराठा वॉरियर्स. असे दोन महत्वपूर्ण संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पूर्वार्धाचा खेळ संपला, पहिलं सत्र संपुष्टात आल्यानंतर धावा बनला तर तब्बल आपण जर पाहिलं तर 75 आणि 76 धावांचं एक भलं आव्हान या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पाणी पाठवा मैदानावरती विनंती करेन आणि बॉल पाठवा. हॅलो, चला विनंती करेन आपण लगेचच महत्वपूर्ण सामन्याला इथे सुरुवात करणार आहोत. 76 धावांचा पाठलाग करायचा. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग होईल का? टीम निवी ठाकूरवाडी ए संघाच्या बाजूनं कोण जिंकेल कोण हारेल बरेचसे प्रश्न या मॅचच्या माध्यमातून उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि निश्चितपणे आपण उत्तरार्धाच्या खेळाला इथे सुरुवात करतोय सेकंड इनिंग आणि या दोन्ही टीमला देऊया विजयाच्या खूप साऱ्या हार्दिक अशा शुभेच्छा या संपूर्ण सामन्यासाठी. टीम सुनेश्वर निवी आपल्याला पाहायला मिळेल आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. महत्वपूर्ण संघ आणि सरपंच चषक 2024 या भूतपूर्व पर्वाच्या या दमदार स्पर्धेच्या गोड आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून साठवल्या जातील. आणि निश्चितपणे त्या संपूर्ण गोड आठवणी साठवण्यासाठी आपण जर विचार केला तर सन्माननीय सरपंच साहेब हे सुद्धा त्यांच्या समवेत फ्रेममध्ये जॉईंट होताना पाहायला मिळतील. आणि आकाश जी कडव हे सुद्धा सज्ज होतील. एक चांगल्या पद्धतीचे बेस्ट अपडेटर आपल्या रोहा तालुक्यातील आणि एक नवीन संकल्पना ते घेऊन आले होते. मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, त्या पलीकडे चांगली बॉलिंग जो कोण करेल, चांगली बॅटिंग जो कोणी खेळाडू करेल त्याचे बेस्ट अपडेट पोहोचवण्याचं काम प्रथमतः ज्या खेळाडूंनी संकल्पना चालू केली तो म्हणजे आकाश कडव. आणि आता आपण पाहतोय टीम गणराज 11 यंदाच्या हंगामामध्ये प्रभावित केले याही संघानं. आणि त्यांचा एक ग्रुप फोटो होणं गरजेचं आहे. यस, चला मॅचला सुरुवात करून घेऊया आपण. सेकंड इनिंगचा पहिला बॉल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आशुतोष आपल्याला पाहायला मिळतील. समोर आहेत यशवंत, त्यांच्या साथीला बॅट्समन रवींद्र. पहिला बॉल, पहिला चेंडू अडवा बॅटने खेळायचा होता. ऑन साईडला खेळत असताना बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड ऑनच्या दिशेला चेंडू चाललाय. एकच धाव तिथे मात्र मिळताना आपल्याला बघायला मिळेल. एकेरी धावेनं सुरुवात होती बॅटिंग करत असताना टीम यस दोन्ही टीमचे इंडियन नेव्ही सन्माननीय आपण जर बोलतो सतीशजी भगत साहेब यांच्या शुभ हातानं आपण नाणेफेकीचं गोल करतोय. टीम सुनेश्वर नेव्ही ए त्यांच्या विपक्षामध्ये गणराज 11. पुढचा बॉल अडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या वरून फटका सजवलाय. बॉल चाललाय 1 2 3 4 बाउन्स सीमा पार. या वेळेला 4 चौकार. नाणेफेकीचं कौल जिंकले गणराज 11 संघाने निर्णय घेतला.
निर्णय कळवण्यात येईल. षटकातील पुढचा बॉल 2 चेंडूमध्ये 5 धावा येताना पाहायला मिळाल्या. ओ याही वेळेला फुल टॉस बॉल होता. फुल टोल करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक होते. काय प्रयत्न केलेत, चांगले प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 4 धावा सेव्ह करून ठेवतील. एक हाय जंप घेतली, शेवटच्या क्षणी बॉलला आत फेकलं, सीमारेखेच्या बाहेर पडले, धडपडले, पुन्हा नव्यानं उभे राहिले. तद्वर मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये फक्त 2च धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती. बॅटिंग करत असणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निवी ठाकूरवाडी. एक महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. ताई बलीकडे मराठा वॉरियर चांगल्या दर्जाचा खेळ करताना पाहायला मिळतात. खेळाडूला थोडी दुखापत झाली आहे बघा. रखरखत्या उन्हामध्ये हे दमदार खेळाडू आपण पाहतो आपला संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. यस, रिव्ह्यू घेण्यात येतोय. चेक केलं जाईल की बॉल सीमारेखेच्या बाहेर नक्की आहे की नाही, बॉल आतमध्ये टाकलाय की त्याआधी त्याआधी खेळाडूचा क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेखेवरती होता का, या सगळ्या काही गोष्टी आपण इथे चेक करणार आहोत. ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीची घेऊया मदत. कौस्तुभजी पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम शोधन आपल्याला पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्लेसाठी, टेक्निशियन टीमसाठी, त्याचबरोबर मास्टर कॅमेरासाठी आपण पाहतोय तिथे आपल्याला परेश पाहायला मिळतील. साईड कॅमेऱ्यासाठी आपण जर पाहिलं तर विवेक आहेत. त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची भूमिका आपल्याला मयूर पाहायला मिळतील. यस सर, 2च धावा असतील कारण की आरामात त्या बॉलला आतमध्ये फेकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये या क्षेत्ररक्षकाने केलंय. बघा, पंचांचं सुद्धा आपण कौतुक करू कारण की रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय ते चांगल्या पद्धतीचं कामकाज करताना पाहायला मिळतात. आणि त्याही पलीकडे त्यांना सुद्धा माहिती आहे कोणत्याही टीमवरती अन्याय होऊन द्यायचा नाहीये. अचूक निर्णय हे पोचणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल. आपण पाहिलं ज्यावेळेला आपण महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता, निर्णायक फटके रवींद्रच्या बॅटमधून बघायला मिळत होते. एक चौकाराच्या साह्यानं तो मैदानावरती खेळतानाही बघायला मिळाला, पण त्याही पलीकडे तो मैदानाच्या बाहेरही जाताना आपण पाहिला. महत्वपूर्ण विकेटही आपण पाहतोय ते गमावलेली आपण पाहिली. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री सुनेश्वर निवी ए त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना टीम बघायला मिळेल. गंधराज 11 टॉस जिंकले गंधराज 11 संघाने आणि पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचे फलंदाज नवीन दाखल होताना पाहायला मिळतील. अशोक आणि यशवंत यांना खेळावं लागेल. हा चांगला फटका समोर घेतला. वाईट मिड विकेटच्या दिशेला बॉल पळताना पाहायला मिळेल. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिथे बॅक करतील. तर दूर मात्र दोन्ही फलंदाजांनी एकच धाव घेण्याचा निर्णय आतापर्यंत घेतला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. तब्बल 8 धावा ह्या मात्र स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. आठ धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एक चांगल्या पद्धतीची धावगती सातत्यानं धावा बनवत असताना प्रयत्न करताना पाहायला मिळतात निवी ठाकूरवाडी.
यावेळीचा समोरचा चेंडू चांगला फटका, बॉल जाईल फ्लॅट अँड फ्युरियस लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दमदार दिमागदार यशवंतच्या बॅटमधून षटकार. पाणी पाठवा विनंती करेन. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. एक षटका अखेर संघाची धावसंख्या 14 धावा आणि या 76 धावांचा पाठलाग आम्हीही करू हे इरादे स्पष्ट करणारा यशवंतच्या बॅटमधून षटकार आला. आणि हा षटकार संपूर्ण आपण जर पाहिलं तर निवी ठाकूरवाडी संघाला एक वेगळ्याच पद्धतीची ऊर्जा निर्माण करणारा असेल. त्याच वेळेला विजयाच्या समीप येणारा तो फटका असेल आणि तिथून पुढचा प्रवास कसा असेल ना हे मात्र बघावं लागेल. कारण की बघा 76 धावांचा पाठलाग करायचा आजच्या दिवसाची सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या समोर आली आहे. कारण की पहिल्या मॅचमध्ये खूप साऱ्या कमी धावा झाल्या होत्या, अगदी 30 ते 32च धावा आपण पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला. दुसऱ्या मॅचचा विचार केला तर दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा खूप साऱ्या कमी धावा आपण पाहिल्या. तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा धावा आता आपण जर पाहिलं तर 76 एक सर्वाधिक मोठी धावसंख्या आपल्या भेटीसाठी आली आहे. अजूनही त्या पलीकडचा विचार केला ना तर या संपूर्ण सामन्यामध्ये 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि तिथूनही पुढे खूप साऱ्या धावा बघायला मिळतील याच आशेनं आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आला. सुरुवात दमदार राहिली आहे कारण की या स्पर्धेची सुरुवात आपण जर पाहिलं तर दमदार झाली आहे. सरपंच चषक 2024 हे अभूतपूर्व पर्व आपल्या भेटीसाठी येताना पाहायला मिळतं. ग्रुप ग्रामपंचायत वर्षे आयोजित ही भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि मर्यादित षटकांची स्पर्धा आपण पाहणार आहोत. पहिला दिवस, आज दमदार दिवस आपण पाहतोय आणि हा पहिला दिवस अगदी यशस्वीरित्या वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर आलेत रोहन खांडेकर गोलंदाजी मार्कवरती सज्जवताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर इथे 2 साठी. येणारे 24 चेंडू आणि आता 62 धावांची आवश्यकता या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला बाकी पाहायला मिळेल. मोठे फटके अपेक्षित आहेत, धावा गरजेचे आहेत आणि येणाऱ्या या पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या ना तर निवी ठाकूरवाडीकर सुद्धा कमबॅक करतील या मॅचमध्ये. पहिलाच बॉल फटका हवेत खेळलाय, चुकीचा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. जागा बनवली होती फटक्यासाठी पण या फटक्यानं लांबी कमी गाठली, उंची बरीचशी गाठलेली पाहायला मिळाली. बघता बघता या दोन्ही फलंदाजानं दुहेरी धावेचं रूपांतर तिहेरीमध्ये केलं आणि या 3 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्यानंतर संघाचं धावफलक हे मात्र वधारताना पाहायला मिळेल. 17 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंत चेताना पाहायला मिळतील. 17 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वपूर्ण संघ आहे, जिंकण्यासाठी 76 धावांचा पाठलाग करायचा निवी ठाकूरवाडी संघाला आणि हे प्रयत्न चालू ठेवावे लागतील, मेहनत करावी लागतील, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे चालू ठेवावा लागेल आणि तरच्या 76चा पाठलाग केला जाऊ शकतो. 23 चेंडू 59 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा होता पण ऑफस्टिकच्या बराच बाहेर. बघा फलंदाजानं चेंडूला सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो अगदी अचूकही राहिला कारण की त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती येत असताना संघाचा धावफलक 18 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. हा ट्रॅकर, हा चेंडू फटका फसला मी स्ट्रोक बॅटचा. आपण जर विचार केला ना तर आडवा बॅटने खेळत असताना बॅटच्या वरच्या दिशेला चेंडू लागला. महत्वपूर्ण फलंदाज, निर्णायक बॅटर, सलामीला खेळाडू यशवंत मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील.
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात जगदीश आले. जगदीशांनी सुद्धा चुकीचाच फटका खेळला. पुन्हा हवेत चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणती चूक नाहीये. जगदीश आले त्याच पावली मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. अजून एक धक्का, अजून एक विकेटचा पतंग निवी ठाकूरवाडी संघाचा. गोलंदाजी मार्क वरती समीर आता आलेत जरूर, सॉरी फलंदाज समीर आहेत. रोहन मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील आणि आता विकेट हॅट्रिकच्या कदारावरती पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का रोहन यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं चौकारांची इथे हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळाली. षटकाराची हॅट्रिक आपण पाहिली. आता विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे समीर. समीर आला. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळताना पाहायला मिळाला आणि तोही चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 22ची एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. 22 स्वरूपाची एक सिंगल येते. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक मात्र 19 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 19 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या लागल्यात. अशा पद्धतीच्या धावा येणं गरजेचं आहे आणि येणारे चेंडू आता आपल्याला बघायला मिळतील. 20 बनवायच्या धावा 57 धावा बनवणं तेवढंसं कठीण जाईल. अडथळे निर्माण होतील. त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर धावांपासून संपूर्ण रोखलं मराठा वॉरियर्सनं. हा ट्रॅकर हाही बॉल आपण पाहतो अडवा बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. यस बॉल 1 बाउन्स सीमारेखेच्या पार. धावा मिळतील. याही वेळेला 4 चौकार. तब्बल 23 धावा. या षटकाचा आपण जर पाहिलं तर एक शेवटचा संघाची धावसंख्या 23. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. पुढचा बॉल. याही वेळेला बॅट फिरवली. आताही आडवा बॅटनं फटका खेळला. आताही बॅटची कडा घेतली आणि यस फलंदाज बाद घोषित केलेत. महत्वपूर्ण जिथे धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटका अखेर फक्त 23 धावा धावफळकावरती लागला. जिथे 76 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि ज्या धावा अपेक्षित आहेत ना त्या धावा आतापर्यंत तरी आल्या नाहीयेत या संपूर्ण सामन्यामध्ये. धावा कशा पद्धतीने येतील आणि कशा पद्धतीने धावांचा वेगही वाढवला जाईल हेही आपल्याला बघावं लागेल. कारण की आतापर्यंत जरी बघितलं तर धावा पूर्ण थांबल्यात. समीर आणि त्याच्या साथीला खेळत असताना रोशन या दोन्हीही फलंदाजांना चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल. तर आणि तरच आता इथून पुढचा प्रवास आपण जर पाहिलं तर नेव्ही ठाकूरवाडी संघ करू शकतो. अथवा धावांचा वेग पूर्ण थांबला. मराठा वॉरियर संघाचा बोलबाला आतापर्यंतचा राहिला पण त्याही पलीकडे कमबॅक होईल जर मोठे फटके आता समीरच्या बॅटमधून आले तर. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. महत्वाचे गोलंदाज नाव आहे आशुतोष आपल्याला पाहायला मिळतील.
आशितोषचा पहिलाच बॉल, चांगल्या पद्धतीचा फटका त्यावर लगावला, वाईडिश मिड विकेटला बॉल जाईल, थोडी खराब फिल्डिंग होती तद्वर दोन्ही फलंदाजाने बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात आणि या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचं धावफलक मात्र वधारताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना एक महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डीवी ठाकूरवाडी पुढचा बॉल, याही वेळीचा सुद्धा फटका हवेत, बॉल स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक, वाह अप्रतिम कॅच. आतापर्यंतची या मॅच मध्ये तिसरी कॅच पकडली आहे या क्षेत्ररक्षकानं, चांगली कामगिरी बजावली टीम. एका मागोमाग एक आपण जर पाहिलं तर डीवी ठाकूरवाडी संघाचे फलंदाज आता बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांचा रतीप पूर्ण थांबवण्यात आला. 76 धावांचा पाठलाग करत असताना ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा थांबल्या गेल्या आणि असा खेळ चालू राहिला ना तर या संपूर्ण मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर मराठा वॉरियर्स टीम वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर आले जयेश, त्यांच्या साथीला रोशन खेळताना पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडला. षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला वाका फटका आला, अप्रतिम स्ट्रोक, एक कलात्मक बरा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल जाईल सरळ सीमा पार, धावा मिळतील. या वेळेला 6 आला आला ठोकलाय षटकार. धावा 15 बॉल, आता 45 धावांची गरज. यस, हेच फटके अपेक्षित आहेत आणि हेच फटके समोरच्या टीमला वेगवेगळे झटके देतील आणि तरच आता डीवी ठाकूरवाडी संघ या मॅच वरती बोलबाला करू शकते. अथवा या संपूर्ण सामन्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी करत असताना मराठा वॉरियर्स सुद्धा चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळेल. 76 धावा एक सर्वाधिक मोठा आकडा या स्पर्धेचा रचला आणि तिथूनही त्या धावा थांबवण्याच्या मागे ते सुद्धा पळतात. याही वेळेला लो फुल टॉस, आताही टायमिंग प्रॉपर, बॉल करेल याही वेळेला हवाई सफर, लॉंग लेगला क्लीन. त्याला चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं ना त्याच्यावरती दुसऱ्या षटकामध्ये आता आक्रमण चढवलंय. 2 बॅक टू बॅकचे 6 त्याच्यावरती ठोकलेत आणि आता बॅटिंग करत असताना जयेशही सांगायला तयार आहेत की मीही थांबणार नाहीये, मला ही धावा बनवायच्याच आहेत आणि त्यासाठी माझ्या टीमनं मला पाठवलं. एक चांगली बॅटिंग 2 षटकाराच्या साह्याने खेळतील. तिसरा येईल का? अजून एक फुल टॉस, पण आता मिस झाले. सरळ यष्ट्यांवरती बॉल धडला आणि यावेळेला सफलता आणि यावेळेला विकेट मात्र आपल्या नावे करताना पाहायला मिळाले. आशितोष फलंदाज बाद, जयेशही मैदानाच्या बाहेर. स्पर्धेसाठीचे आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक हे मात्र गर्दी करून आहेत, पण त्याही पलीकडे उन्हाची तीव्रता एवढी आहे ना तर वरून बिल्डिंग वरून सुद्धा प्रत्येक प्रेक्षक वर्ग चिमुकले जे काही बसले त्यांना विनंती असेल स्वतःची काळजी घेऊन तिथे बसा. या स्पर्धेचा जरूर चारही बाजून आपण पाहतो ना आनंद घेतला जातोय.
यस, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी आपल्याला बिल्डिंग पाहायला मिळते तिथे अगदी छोटे चिमुकले बसले. त्यांना विनंती करेन आपण स्वतःची काळजी घेऊन तिथे बसा. बघा आपल्या dreamscricket.in या वाहिनीने हे क्षणचित्र टिपलेत. पुढचा बॉल याही वेळेला लोवो फुलटॉस. आताही चांगला फटका आला पण आता वाईडिश मिड विकेटला बॉल जाईल. वन बाउंड सीमारेखेच्या पार. आल्या आल्या नरेशचा वार. धावा मिळतील 4 चौका. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर डीजेनं सुद्धा प्रभावित केलंय. जिथे डीजे आपल्याला बिलाल आपल्याला पाहायला मिळतात. त्याही पलीकडे डीजे वेदांतही आहेत आणि या संपूर्ण डीजेचे सर्व डीजे साहिलही आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीची क्लिअरिटी व्हॉइस क्वालिटी देण्याचं काम या निवी गावातून एका व्यक्तीनं प्रभावित केलंय आणि डीजे साहिल या नावाचा बोलबाला त्यानं रोहा तालुक्यामध्ये केलाय आणि आपल्या कलेला जपत असताना एक चांगल्या पद्धतीचं माइंडसेट कमी वयामध्ये याही नावानं बोलबाला या रायगड जिल्ह्यात केला तो म्हणजे डीजे साहिल. आणि तेच मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला इथे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. एक चांगली कामगिरी. जाऊया मागच्या दिशेनं. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता असताना रनवे मध्ये प्रॉब्लेम. या स्मृत चेंडू डेड बॉल घोषित केला जातो. पुन्हा गोलंदाजी करत असताना सज्ज होताना पाहायला मिळतील. कैलास या महत्त्वपूर्ण षटकासाठी आमंत्रित करण्यात येतोय. कैलास यांना चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कैलासला मात्र धावा थांबवाव्या लागतील आणि अगदी अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी करत असताना या 12 चेंडूमध्ये 35 धावा थांबवायच्यात. त्याही पलीकडे या 12 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्यात. रोशन आणि नरेशला पहिलाच बॉल चाललाय लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती. 42 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतो. एक चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता. बघा आडवा पाटणा आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. ज्यावेळेला आपण म्हणतो ना की मोठे फटके मारायच्यात तर मग ताकदीचाच वापर होतो असं नाहीये. टायमिंगही प्रॉपर करावा लागतो. टायमिंग केलं नव्हतं. बॅट्समननं फक्त बॅट फिरवली. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला तिथे मात्र डॉट बॉल खेळताना पाहायला मिळालेत. बघा भन्नाट वेगाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. dreamscricket.in ही वाहिनी बहुचर्चित
अलिबागचे कौस्तुभदादा पाटील, रोहेकरांचं प्रेम आणि त्याही पलीकडे एक चांगल्या पद्धतीचं रोह्यामध्ये कामकाज सातत्यानं त्यांचं बघायला मिळतं. आणि आता एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळते. लेग बाईची सिंगल स्कोर कार्डवरती प्लस केल्यानंतर संघाची धावसंख्या तब्बल 43 या आकड्यावरती. म्हणजे आता 10 चेंडू 33ची गरज. बघा हळूहळू का होईना धावसंख्येचा वेग, धावसंख्येचं रतीप थांबवण्यात आलंय. ज्या पलीकडे जयेशनं सुरुवात केली होती ना मोठ्या फटक्यानं, 2 षटकार ज्या वेळेला त्यानं लगावले तेव्हा या मॅचमध्ये थोडं का होईना असं वाटायला लागलं होतं की आता पुन्हा निवी ठाकूरवाडीकर कमबॅक करतील. पण त्या पलीकडे पुन्हा चांगली कामगिरी मराठा वॉरियर संघाची पाहायला मिळते. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेला चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळते. एकच धाव तिथे मात्र स्कोरकार्डवरती प्लस केली जाईल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वधारताना पाहायला मिळते आणि 44 धावा या मात्र स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील. 76 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 44 धावा या धावफलकावरती पण आपण निश्चितपणे पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. हा चेंडू चुकीचा होता. एक एक्स्ट्रा रन देणार राहिला, एक एक्स्ट्रा स्वरूपाची सिंगल स्कोरकार्डवरती प्लस करणार राहिला. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण जर पाहिली तर तब्बल 45 या आकड्यावरती 45 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक 2024 ग्रुप ग्रामपंचायत वरसे आयोजित ही दमदार स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल. आता ही बॅट आणि बॉलचा संपर्कच राहिला नाहीये. 1 बाउन्सची वॉर्निंग निश्चित देण्यात येईल, पण त्याही पलीकडे एक डॉट बॉल आलाय ना, हे विसरून चालणार नाहीये. संघाची धावसंख्या 45 वरती थांबली आहे. बघा आता 8 बॉल आणि आवश्यकता तब्बल 31 धावांची. जिथे 12 चेंडूमध्ये फक्त 35 बनवायचे होते ती मॅच आता रंगली आहे. सामन्याचं चित्र बदललंय. 8 बॉलमध्ये 31ची आवश्यकता आणि याही वेळेला हाही बॉल चुकीचा आहे. येस, 8 बॉल आता 30ची गरज. एक धाव अवंतर स्वरूपाची होईना धाव येणं गरजेचं आहे. मग ती कशी येऊ, मग षटकार असो किंवा मग चौकार असो, धाव येणं अपेक्षित आहे. आणि त्याच धावांच्या शोधामध्ये आता निवी ठाकूरवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. कैलासचा यावेळेला खोलात टाकलेला बॉल, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. अजून एक विकेट, अजून एक धक्का. टीम निवी ठाकूरवाडी संघाला विकेटचं पतक आणि मैदानाच्या आतमध्ये केशवजी दाखल होताना पाहायला मिळते. त्यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये सन्माननीय अमितजी मोहिते साहेब यांच्या वतीने देण्यात येतील. आणि निश्चितपणे आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वरचे सदस्य आहेत आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळतील. आणि इथे आपण जर बघितलं तर 48 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आता 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. एक मोठी धावसंख्या समोर आहे. 6 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या. चला विनंती करेन मराठा वॉरियर संघ, टीम मीटिंग नको, वेळ खर्च करायचा नाहीये. बघा आज उद्घाटनीय दिवस, पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून बराचसा वेळ खर्च झाला आणि त्याच कारणानं आपण मात्र इथे आज 5 षटकांचे सामने खेळतो आणि ते सामने सगळे आपल्याला 5 षटकांचेच खेळवायचे आहेत. याकडे लक्ष वेधलंय संपूर्ण आयोजकांनी. 6 बॉल 28ची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती शंकर आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचे गोलंदाज आहेत. 6 चेंडूमध्ये 28 धावा त्यांना थांबवायच्यात आणि 6 चेंडूमध्ये 28 धावा थांबवल्या जातील का?
पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर आडवा बाटणं खेळत असताना तिथे एकही धाव मिळत नाहीये बघा. अगळा वेगळा चेंडू होता, अगदी स्लो पद्धतीचा पहिलाच बॉल. लेग कटरचा वापर करायचा होता, टप्पा टाकल्यानंतर बॉलला बाहेर काढायचं होतं, तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होतीये. यावेळीचा चेंडू पण आता आक्रमण चढवलंय, बॉल चालेल सरळ स्क्वेअर लेगच्या वरून 6 धाबांसाठीचा षटकार. शकता 4 बॉल 22 आणि आता हा फटका चुकीचा खेळला. इथे धाव मिळणार नाहीये, म्हणजे आता मराठा वॉरियर्स संघ सुद्धा वरचं ठरताना पाहायला मिळतील, कारण की 3 बॉल आता 22ची आवश्यकता. 3 बॉल 3 मध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी बघायला मिळाले ना तरी सुद्धा मराठा वॉरियर्स संघाचं वर्चस्व या संपूर्ण सामन्यावरती. आता हा बॉल निश्चितपणे चुकीचा असावा, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव महत्वाचे. एका चमत्कार आता या मॅच मध्ये टीम आपण जर पाहिलं तर निवी ठाकूरवाडी संघाला जिंकून देऊ शकतो, अथवा मराठा वॉरियर्स संघाचा बोलबाला राहिला या संपूर्ण सामन्यात. आताही बॉल चांगला, आताही फसवलं, आताही चकवलं, आताही एकाच जागेवरती स्तब्ध उभं ठेवलं. अजून एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 2 बॉल आवश्यकता 21 धावेची. 2 बॉल 21 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असताना एकच धाव घेण्याचा निर्णय घेतील दोन्ही फलंदाज. या सामन्यावरती मजबूत पकड आता टीम मराठा वॉरियर संघाची आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. 1 बॉल 20. फुल टॉस बॉल मिस झाले, त्यावेळेला तिथे मात्र आपण जर पाहिलं तर हा सामना जिंकला टीम मराठा वॉरियर संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक आणि त्याच वेळेला दोन्हीही संघांना यंदाच्या या हंगामासाठी खूप सारा हार्दिक